विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग 8वा पाठ 2 हेल्थ अँड डिसीजेस माध्यम सेमी इंग्लिश. मी भुरके सर आपणा सर्वांचं आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सदर पाठावर आपण यापूर्वी जवळजवळ 6 व्हिडिओ बनवलेले आहेत. आता आपण हा 7वा व्हिडिओ बघूयात. यामध्ये आपल्याला इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. तर वेळ न घालवता आता आपण सुरू करूया आपला दुसरा पाठ, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. यामध्ये आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स या हेडिंग अंतर्गत कॅन यू टेल संदर्भात 4 प्रश्नांच्या उत्तरांचा अभ्यास किंवा सराव केला होता. आत्ता आपण इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल मध्ये पूर्णपणे रेबीज रोगाविषयी माहिती पाहूयात. रेबीज, दिस इज अ व्हायरल डिसीज. हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायरल म्हणजे विषाणूजन्य रोग आहे. अँड इट ऑकर्स ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स लाईक मंकी, okay, then rabbit and dog also. Rabies is a fatal disease. रॅबीज नावाचा जो रोग आहे हा एक फेटल डिसीज आहे. या रोगाचा जर संसर्ग झाला तर व्यक्ती आपला जीव गमावू शकतो. म्हणून लेट्स सी सम रिझन्स ऑफ रॅबीज डिसीज. फर्स्ट वन, व्हायरस एंटर द ब्रेन व्हॉइस न्यूरॉन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हायरस आहे रेबीजचा, हा न्यूरॉनच्या मार्गाने आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्याचबरोबर हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. हायड्रोफोबिया हे एक अतिशय महत्त्वाचं असं लक्षण आहे या रोगाचं. हायड्रोफोबियाला आपण जलदोष किंवा पाण्याची भीती वाटणे असं म्हणू शकतो इन दिस केस. ओके. अँड द विक्टिम शो एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. त्याला पाण्याची अतिशय जास्त भीती वाटते. जर रोगी या व्हायरसचा शिकार झाला असेल किंवा या व्हायरसचा संसर्ग त्या रोग्याला झाला असेल तर त्याला पाण्याची भीती वाटते. नाव लेट्स सी सम सिम्पटम्स ऑफ रेबीज. फर्स्ट वन, फीवर 2 to 12 weeks. म्हणजे 2 ते 12 आठवडे तुम्हाला ताप राहतो. एक्सजनरेशन इन बिहेवियर. आपल्या वागणुकीमध्ये अचानक एक्सॲग्रिएशन म्हणजे अतिशयोक्ती किंवा अति करणे असं आपण म्हणू शकतो. देन थर्ड सिम्पटम्स इज हायड्रोफोबिया. जलदोष किंवा पाण्याची भीती वाटणे. आणि त्यानंतर जो सिम्पटम्स आहे स्टार्ट टू अपियर विदिन, म्हणजे बघा सिम्पटम, थर्ड सिम्पटम स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ अ डॉग बाईट. म्हणजे कुत्र्यानं चावा घेतल्याच्या 90 ते 175 दिवसाच्या नंतर तुम्हाला वरची लक्षणं आढळतात. तोपर्यंत तुमच्यामध्ये कुठलंही लक्षण तुम्हाला आढळणार नाही. अँड लास्ट वन, हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्पटम्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर वरीलपैकी कुठलेही सिम्पटम्स दिसायच्या अगोदरच जर आपण लसीकरण करून घेतलं तर आपण आपल्या जीवाचा धोका हा टाळू शकतो. लक्षात घ्या, मी आता सांगितल्याप्रमाणे तिथं लक्षण दिसते तुम्हाला अगदी खालच्या लाईनमध्ये बघा की हे जे सिम्पटम्स आहेत
हे सिम्पटम्स कुत्र्यानं चावा घेतल्याच्या जवळजवळ 90 ते 175 दिवसाच्या नंतर दिसतात. कुत्र्यानं चावा घेतला याची तुम्हाला तिळभर जरी शंका असेल तरीही याची वॅक्सिन घ्या, म्हणजे तुम्ही या रोगापासून कोसो दूर राहाल असं मी स्पष्ट सांगू शकतो. कारण बरेच वेळा आपल्याला कुत्रा चावून जातो, कधी त्याचे दात बुडलेले असतात, कधी नुसतंच दाताची ओळखण शरीरावर त्वचेवर उमटलेली असते. यावेळेस आपण हायगाय करतो आणि लस घेण्याचं टाळतो. तर अशी गलती न करता आपल्याला थोडीफार जरी कुत्रा चावल्याची किंवा इतर एखादा मंकी चावल्याची किंवा रॅबिट चावल्याची शंका आल्यास आपण तत्काळ त्यासाठीचं म्हणजे रेबीजचं जे लसीकरण आहे ते करून घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना सूचना करतो. याच मुद्द्यामध्ये आपण पुढे जाऊया. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमलमध्ये आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे ते म्हणजे इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेट माय फ्रेंड यामध्ये तुम्हाला एक स्पष्ट सूचना आहे ती अशी की वॉच द व्हिडिओ अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. म्हणजे तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं किंवा यूट्यूबवर काय करा, रेबीज संदर्भातले जे काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि समजून घ्या. दुसरं एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज, मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड. अशा पद्धतीत तुम्हाला एक सूचना या मुद्द्यामध्ये केलेली आहे. यासाठी मी तुम्हाला सांगू शकतो की या दोन घटकांविषयीची माहिती मी सजेस्ट करतो म्हणून याच व्हिडिओखाली मी यासाठीच्या 2 लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून एक व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर संदर्भात म्हणजे व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज या रोगाची एक लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर एक व्हिडिओ सुद्धा मी इथं तुम्हाला यूट्यूबचा माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सजेस्ट करतो आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल संदर्भात रेबीजच्या बाबतीत आपल्याला आणखी एक प्रश्न बघायचा आहे. कॅन यू टेल संदर्भात जरा तुम्ही सांगू शकता का? प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हाय द ॲनिमल केज अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. म्हणजेच प्राण्यांच्या राहण्याच्या जागा किंवा प्राण्याचा पिंजरा, जसं आपण पोपट वगैरे आपल्या घराच्या बऱ्याच म्हणजे जिथं आपण राहतो तिथंच आपण पोपटाचा पिंजरा वगैरे लटकवून ठेवत असतो. तर हे पिंजरे स्वयंपाकघर किंवा जेवणाचे ज्या ठिकाण आहेत, आपली किचन रूम म्हणा, स्वयंपाक खोली किंवा किचनच्या जवळ आपण जेवायला बसतो, अशा ठिकाणी असू नये. तर याची कारण काय, व्हाय असा हा प्रश्न आहे. त्याविषयी चर्चा करत असताना तुम्हाला मी सांगू शकतो की सम डिसीज कॅन बी पास फ्रॉम द ॲनिमल टू ह्युमन बिंग्स. याच्या अगोदरही आपण याविषयी चर्चा केली होती. म्हणजे काही जे रोग आहेत हे आपल्याला याच प्राण्यांपासून संसर्ग होत असतो. बऱ्याच रोगाचा संसर्ग आपल्याला या प्राण्यांपासून होत असतो. म्हणून सच इन्फेक्शन शुड बी अवॉइडेड. ते जर टाळायचं असेल तर द फूड अँड वॉटर फ्रॉम द किचन शुड बी कीप सेफ अँड शुड नॉट गेट कंटामिनेटेड. शक्यतोवर तुम्ही हे तुमचं जे अन्न वगैरे आहे, पाणी आहे, हे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवढं जास्त सुरक्षित तुमचं अन्न आणि पाणी तेवढे तुम्ही कुठल्याही रोगापासून दूर. कारण मानवाला होणारे जे काही रोग आहेत हे सर्वात जास्त रोग त्याला दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होतात. हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. देन so that our health remains safe, therefore the animal cage and their living places should not be near the kitchen. म्हणूनच हे जे काही प्राणी आहेत, ॲनिमल केज म्हणू आपण किंवा त्यांच्या राहण्याच्या जागा आहेत, लिव्हिंग प्लेसेस, हे किचन जवळ नको. ठीक आहे, पुढे जाऊयात. दुसरा प्रश्न आहे कॅन यू टेल अंतर्गत डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असा आहे की काही म्हणजे रेबीज हा रोग कोणत्या लक्षणांद्वारे ओळखाल. रेबीज हा जो रोग आहे हा आपण कोणत्या लक्षणांद्वारे ओळखू शकतो याविषयी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. रेबीज आहे का नाही हे जर ओळखायचं असेल तर पहा,
द पेशंट फिअर वॉटर. जो रेबीजचा पेशंट असतो त्याला पाण्याची भीती वाटते. हे पहिलं सिम्पटम लक्षात ठेवा. अँड धिस सिम्पटम इज कॉल्ड हायड्रोफोबिया. याच सिम्पटम्सला हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. देअर इज अ कॉन्स्टंट पेन इन द थ्रोट. त्याच्या गळ्याला सतत पेन होत असतं. सतत पेन घशामध्ये म्हणून आपण, गळ्यापेक्षा घशाला त्याच्या सतत पेन असतं. ॲट द साईट ऑफ बाईट. आणि ज्या ठिकाणी या प्राण्यांनी चावा घेतलेला आहे त्या ठिकाणी देअर इज अ स्टिग्लिंग सेन्सेशन. इथं खाज येते, खाज, स्टिग्निंग सेन्सेशन म्हटलेलं आहे. अँड द फिवर रिमेन कॉन्स्टंटली हाय. आणि आपला जो ताप असतो हा सतत हायमध्ये असतो. अँड डज नॉट रिसीड. तो कमी होण्याचं नाव घेत नाही. ताप सतत वाढत असतो. सिम्पटम्स लाईक आयसोमानिया, एनेक्झिटी, मेंटल कन्फ्युजन, irritated behavior, anger and excitement are intermittently seen, and there is excess of salivation and the patient is unable to gulp the some. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या लक्षणांमध्ये जर विचार केला आपण तर बघा, मोठ्या प्रमाणात ताप वाढत राहणे सगळ्यात मोठं लक्षण होतं. एनेक्झिटी आणि मेंटल कन्फ्युजन, त्याला मानसिक म्हणजे तो चिडचिडा होतो, त्याला मानसिक संतुलन चांगलं नसतं. त्याचबरोबर त्याचं जे वागणूक आहे ही थोडीशी चिडचिडी होते. तो गोंधळलेल्या परिस्थितीत असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो पागल सारखा वागायला लागतो. पागल सोप्या भाषेत, ठीक आहे. रागही खूप येतो. बऱ्याचशा गोष्टीसाठी त्याला एक्साइटमेंट जास्त झालेली असते. खूपच त्याला काहीच्या काही करत राहावं असं वाटतं. तर ह्या गोष्टी जर तुमच्याला एखाद्या पेशंटमध्ये लक्षात म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये दिसायला लागल्या तर तुम्ही समजून घ्या की ही लक्षणं कशाची आहेत, रेबीजची आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल या मुद्द्यामध्ये आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला या मुद्द्यासंदर्भात, या रेबीज रोगासंदर्भात किंवा या 2 कॅन यू टेल संदर्भातल्या प्रश्नासंदर्भात काही अडचण वाटली तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये विचारू शकता. आपण इथं थांबूयात. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.